कारण 700-800 वर्षापूर्वीचा इतिहास आहे तो. एक मोठं पिंपळाचं असं झाड होतं. 3.5 क्विंटलची अशी खोळ निघाली तिची शेंगाची. 3.5 क्विंटलची. आणि या ठिकाणी सर्वांच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. इथं 12 आहे. 12 पण आहे. हो. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आदित्य आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या जालना शहरामध्ये असलेल्या श्री पंचमुखी महादेवाच्या मंदिरामध्ये. तर जसं की आता आपण मंदिराजवळ आलेलो आहोत. हे मंदिर अतिशय पुरातन आहे, सुंदर आहे आणि मंदिराचा इतिहासही फार महत्त्वाचा आहे. तर मग आता आपण जसं मंदिरापाशी आलेलो आहोत, तर आता आपण मंदिराच्या काही सेवेकरी मंडळींकडून या मंदिराची माहिती घेऊया. तर मग कसल्या प्रकारचे उशीर न करता सुरुवात करायची आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण आलो आपल्या जालना शहरातील पंचमुखी महादेवाच्या मंदिरामध्ये. तर आता आपल्याला इथं मंदिराचे काही सेवेकरी आहेत. महाराज, मला तुमचा परिचय सांगा आणि त्यानंतर मंदिराची माहिती सांगा. मी दीपक विश्वनाथराव जोशी. या ठिकाणी आमच्या वडिलापासून आम्ही या ठिकाणी पूजन वगैरे करत आहोत. आम्ही सुद्धा एक सेवेकरी म्हणूनच या ठिकाणी वावरत आहोत. तर आता ह्या मंदिराचा इतिहास जर म्हटलं आपण, तर ही जी मूर्ती आहे ही फार जुनी मूर्ती आपण स्थापन केलेली आहे. म्हणजे आपण म्हणजे स्थापन केलेली, ही आता स्वयंभू आहे का काय आहे याच्याबद्दल कोणीही सांगू शकत नाही. कारण 700-800 वर्षापूर्वीचा इतिहास आहे तो. ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य एक असं आहे की हिचे 5 मुख आहेत आणि 5 मुख आणि त्याच्यावरती शेषनाग आहे. आणि त्याच्या बाजूला जे काही ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंग आहेत, अशा 12 पिंडी आहेत. आणि त्याच्या बाजूला जी काही मोठी अशी फलिता आहे, त्या ठिकाणी त्याच्यावरती 108 असे छोटे छोटे शिवलिंग होते. ते आता सध्या चांदीच्या वर याच्यामध्ये कव्हरमध्ये त्याला आम्ही रुद्राक्षाचं रूप धारण करून दिलेलं आहे. कारण ते फार झिजून गेलेले होते, त्यानुसार आम्हाला ते करणं गरजेचं होतं. कारण पुढं भक्तांसाठी मूर्ती जशीच्या तशी राहावी, ह्या कारणास्तव या ठिकाणी आपण तिला त्यानुसार रूप दिलेलं आहे. जे वरचं रूप आहे ते पूर्ण रूप जशाच तसं खाली सुद्धा आहे. या मंदिराची काही माहिती वगैरे नाही, हे नंतर स्थापन झालेलं आहे. स्वामी हे हॉटेल मधुबनवाले राव आहेत, त्यांचं कुलदैवत आहे. ते तुडप्पीचे असतात, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. त्यांचा पूर्ण समाज या ठिकाणी आहे. त्यानुसार त्यांचे लोक या ठिकाणी येतात आणि दर संक्रांतीला या ठिकाणी त्यांची मोठी पूजा अर्चना होत असतात. हे मंदिर नंतर स्थापन? हो, नंतर स्थापन झाले. हे मंदिर साधारणतः कोणत्या काळातलं काही त्याचं काही? 700-800 वर्षापूर्वीच. 700 ते 800 वर्ष. जीर्णोद्धार वगैरे? जीर्णोद्धार आता हा जो जीर्णोद्धार झालेला आहे, समजा 89च्या पुढे ह्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालेलं आहे. आणि पहिले जवळपास 700 ते 800 पहिले हेमाडपंथी असं होतं. तर मंदिराचं काही मग इतिहास म्हणजे त्या काळातील काही असं माहिती वगैरे आपल्याला काही? नाही, त्या काळातील इतिहास म्हणजे कसं होतं माहितीये का, ह्या ठिकाणी जे एक मोठं पिंपळाचं असं झाड होतं. आता ते झाड काढून टाकलं आलेलं आहे, जे ते म्हणजे जिरलं ते झाड. आणि नंतर त्याच्या आजूबाजूला सर्व असं देवता वगैरे होता. या ठिकाणी झाड होतं का? ह्या ठिकाणीच झाड होतं इथं. आणि पलीकडच्या साईडला अशी उंच हे होती आणि त्याच्यावरती शिवधुनी म्हणून होती. शिवधुनी. आणि तिथून जाण्यासाठी एक तळघर आहे. त्या तळघरामध्ये जाण्यासाठी एक छोटासा रस्ता होता. त्या ठिकाणी नागराजाचं स्थान म्हणून होतं. फक्त त्या ठिकाणी एकच व्यक्ती वाकडं तिकडं होऊन त्या ठिकाणी जात होता. परंतु आता आपण नंतर त्याचं बांधकाम वगैरे केलं, त्याला हे करून घेतलेलं. ते पण बघू आपण नंतर. हो, बघू. इथं आपल्याला समोर ही दत्ताची मूर्ती ही प्रथमतः समोर होती. नंतर जेव्हा जीर्णोद्धार झाला तेव्हा हे मधामध्ये येत होतं, त्यामुळे इकडे स्थापना करून टाकली. ही मूर्ती पहिले बाहेर होती? बाहेर होती, नंतर मग इकडे स्थापन केली. नंतर हे 5 मंदिरं सर्व एकाच लाईनीमध्ये घेतलेले आहेत. प्रथम हे मारुतीचं जे मंदिर आहे, ह्या ठिकाणी जी घंटा आहे, ही जी घंटा, या घंटाच्या ठिकाणी हे हनुमानजीचं मंदिर. याची जी खोळ आहे, जेव्हा काढलं याला तेजोद्धारण हा विधी करून 3.5 क्विंटलची अशी खोळ निघाली तिची शेंगाची. 3.5 क्विंटलची? 3.5 क्विंटलची. ते इतकं म्हणजे त्याचा इतिहास आहे. आणि हे जे आहे महादेव, नंदी आणि हनुमानजी हे एकाच लाईनीमध्ये आहे. जसे पुरातन होते त्यानुसार. म्हणजे ही पण मूर्ती जुनी, फक्त ही पहिले या घंटेजवळ होती. समजा हा घंटा जिथे, आणि हे मंदिर बाकीचे बाकीचे नंतर केले. हे मारुतीचे मंदिर पहिल्यापासून, म्हणजे महादेवांच्या समोर या ठिकाणी होतं. इथं मारुतींचंही होतं. नंतर मग इकडे मारुतींचं दोन पहिले पासून असं इकडे. आणि मग
भरपूर नंदी ठिकाणी जो आहे, पाहायला भेटत नाही आपल्या हा जो नंदी आहे हा 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 नंदी समोर होता. अच्छा आनंदी पण समोर होता का? समोर होता हा. कारण आता मंदिराचं जेव्हा बांधकाम चालू केलं हा तेव्हा तो व्यास वाढला मंदिराचा. त्यामुळे नंदी हा दर्शनासाठी येता जाता पाय लागत होते. हा मग त्याला सुद्धा जीर्णोद्धार करून त्याला परत अच्छा तिकडे हे करून घेतली, प्राण प्रतिष्ठा करून त्याची मूर्ती स्थापना करून घेतली. अच्छा अच्छा आनंदी पण आपला भरपूर जुना दिसतोय पुरातन नंदी सुद्धा पुरातनच तेव्हाच तेव्हाच सर्व एकाच वेळेचे. हे तिन्ही पण एकाच वेळेची. आता मग आत्मच जायचं का आपण आत्मच जायचं का? हो हे मंदिर समजा बाकीचे नंतर स्थापन झाली हा बाकीचे नंतर स्थापना झालेली आहे. हा गाभारा पहिले म्हणजे पहिले दगडी बांधकाम होतं का हे मरपण हो पूर्ण हेमाडपंथी दगडी बांधकाम. अच्छा हे पूर्ण दगडाचं बांधकाम पूर्ण दगडाचं. हा गाभारा किती मोठा होता हा गाभारा समजा ह्या साईड्स अच्छा या साईज हो असं एवढा होता हो मग हे नंतर हे करून हे नंतर मग आणि हे वरचं जे दिसतंय आपल्याला हे जुनच आहे का हे जुनच. ते वरचं जे हे दिसतंय जे जुनं आहे अच्छा हे दगडाचं आहे पहिलंच दगडाचं आहे. आता त्याला आपण हे केल्यानंतर मग वरती हा. पूर्ण मोठं घेतल्यामुळं हा. कलश हा वरचा वेगळा कलश आहे. हा कलश वेगळा आहे पण हे जे आतमधला आतमधला गृह तो पूर्ण गाभारा तशाच तसा आहे कलशाचा. हेमाडपंथी हेमाडपंथी. हे नंतर हे केलं. हे नंतरचं आहे. त्याबद्दल तेच माहिती की बाबा पंचमुखी म्हणजे काय त्याचं काही आहे का आख्यायिका वगैरे असं काही पंचमुखी म्हटलं तर या ठिकाणी पंचतत्व म्हणून म्हणतात. हा पृथ्वी, आकाश, आप, तेज आणि हा. वायू हा हे जे पंचतत्व आहेत हा त्यानुसार हे पंचतत्वाची मूर्तीच आहे. हा 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 आणि नंतर याच्यावरती हे जो पाठीमागचा जो आहे हा. हा शेषनाग आहे. अच्छा वरती जशी आहे मूर्ती तशीच खाली सुद्धा आहे. अच्छा म्हणजे हे वरती आपल्याला चांदीचं आवरण आहे हे आवरण आहे. जशी वरती आहे हा. सेम तसंच खाली आहे. पूर्ण दगडाची शिवलिंग जसं तसं आहे. जशाच तसं. म्हणजे त्याला नंतर वज्रलेप करून घेतला आपण यावर 3-4 वर्षापूर्वी. हा हा कारण ते पूर्ण झीज होत होते. हा हात लावून वरती होतं. हात लावून झीज होत होतं, अभिषेक वगैरे हो हम्म. त्या ठिकाणी हे होत होतं म्हणून आपण हे केलं. तर जसं मग आपल्याला आता हे मुखवटे वगैरे दिसतात महादेवांचे शिवलिंगाचे हे सर्व मुख तसेच होते. पूर्ण आतमध्ये शिवलिंगाला पण हो तर त्याची काही असे काही आख्यायिका नाही का बरं इथं या ठिकाणी होते पंचमुखी नाही हे तर पहिल्यापासून स्वयंभू असू शकते. हा कारण 700-800 वर्ष पूर्वीचं हा जे मंदिर आहे हा तर त्यावेळेस आपण नाही आपले आजोबा पंजोबा कोणी असेल काही सांगता येत नाही. बरोबर त्यानुसार या ठिकाणी हे आहे. हा आणखीन काही आपल्या इथं काही असं अनुभव लोकांना म्हणा किंवा काही असं अनुभव म्हटलं तर या ठिकाणी जो कोणी मनोकामना घेऊन येतो हा. निस्वार्थ भावनेने हा त्याची मनोकामना ही नेहमी पूर्ण होते. अच्छा असे अनुभव या ठिकाणी भरपूर आलेले आहेत. हा हा आणखी काय माहिती सांगा आपल्याला मंदिराची बस आता हे जे आहे हा हे पूर्ण 5 मुख जसे आहेत तसे हा हे आहेत. इकडून 6 शिवलिंग आहेत, पलीकडून 6 शिवलिंग आहेत. हे जे दिसते आपल्याला हे शिवलिंग हे सुद्धा पण खाली आहे हो सेम असेच. अच्छा अच्छा अशी शिवलिंग अशी त्या शिवलिंग. शिवलिंगावर पण हो. अच्छा अच्छा आणि अगोदर हे जे आपण हे केलेले आहे हा. आता हा पहिले प्रथमतः असे छोटे छोटे शिवलिंग होते इथं. हा एक मिनिट दाखव इथं वरती. हे जे दिसते हा. हे हा याच्यावरती पहिले असे छोटे छोटे शिवलिंग होते. अच्छा याच्यावर पण शिवलिंग होतं हो हा. असे पूर्ण 108 शिवलिंग होते. पूर्ण बरोबर 108 शिवलिंग पूर्ण 108 शिवलिंग. बरं. आता हे 108 शिवलिंग हा हे 12 हा किती झाले 12 आणि 108 120 चे जवळ 120 120 आणि हे मुख्य एक हे मुख्य एक हा किती झाले 21 121 शिवलिंगाचं हा. दर्शन एकाच वेळेस एकाच मूर्तीवरती होत आहे. हा हा ही सगळ्यात मोठी बरोबर हे आख्यायिका. हा कारण ज्यावेळेस आम्ही लहान होतो हा. त्यावेळेस आम्ही स्वतः ते शिवलिंग असे बघितले होते. अच्छा अच्छा तुम्ही बघितलेले स्वतःचे हे जे दिसतंय आपल्याला असं माळेसारखं जे दिसतंय हे पूर्ण शिवलिंग 108 बरोबर 108 बरोबर 108. अच्छा आणि हा शेषनाग सुद्धा जसा असा वरती केलेला आहे हा तसा मूर्तीला सुद्धा आहे. हो का शेषनाग पण तसेच सगळं ते म्हणजे फोटो जसं दाखवतो. वरतून दिसतंय आपल्याला पूर्ण सेम तेच जुने फोटो मी तुम्हाला दाखवतो. अच्छा अच्छा ते फोटो बनवा तुम्ही पाठीमागचे म्हणजे मला ते दाखवू शकतो ना चालेल. हे समजा नंतर बांधकाम केलेलं आहे हो या लाईट वगैरे आहे की या इकडं खाली लाईट वगैरे नाही घेत काही लाईट इथं हे नेमकं हे नागराजाचं स्थान आहे. अच्छा जुनं हा नागराज नागराजाचं स्थान. अच्छा या ठिकाणी आता हे जे आहे हा हे कोटिंग आहे कॉलमची. हा हा हे जे दिसते आपल्याला त्याच्या खालून येण्या जाण्याचा रस्ता अच्छा नागराजांचं नागराज. हा हा
इथून. आणि मी असं पण ऐकलेलं आहे म्हणजे भरपूर जणांकडून की दर श्रावणामध्ये पण काहीतरी नागांचं आपल्या इथे. नाही, या ठिकाणी जे काही आहे, हा. जेव्हा भंडारा होतो हा. त्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला नैवेद्य दाखवाच लागतो. अच्छा. इथं नैवेद्य नाही दाखवलं मग त्यांचा साक्षात्कार समोर होतो. हो का? इथं नैवेद्य जर नाही दाखवलं, नैवेद्य समजा दाखवाच लागतो. दाखवाच. अशी म्हणजे आख्यायिका आहे आपली पहिल्यापासून. हे त्यांचं स्थान म्हणून नाग. हो, नागराजा. हे पहिले पूर्ण दगडामध्ये होतं खाली, हे दगडामध्ये होतं खाली. नाही नाही नाही, हा. हे पूर्ण जसं गुफा असते हा. त्या टाईप होतं. अच्छा. हे पण नंतर समजा याला नंतर हे पूर्ण बांधकाम. बाकी हे पूर्ण मग समजा पहिले दगडीच असेल समजा. हा? दगडासारखं गुफेसारखं होतं ना. गुफेसारखं होतं. अच्छा. फक्त एकच मनुष्य खाली येणं जाणं करू शकत होता, दिवा वगैरे लावू शकत होता. अच्छा अच्छा. जेव्हा नंतर जीर्णोद्धार केला तेव्हा याला हे करून याचं हे करून घेतलं. अच्छा. तेव्हापासून मग इथं मोठं वगैरे स्थापन हे करून घेतलं. अच्छा. मग रोजच्या पूजेमध्ये त्याच्यामध्ये आपल्या पण इथं पण पूजा वगैरे रोजच्या रोज हो. अच्छा. इथं काय दुधाचं वगैरे नैवेद्य ठेवलं? हो, रोज ठेवलं. रोज. इथं दोन्ही वेळेला आरती वगैरे होत असते. हा. सकाळी 6 वाजता मंदिराची आरती होते. हा. पूर्ण देवांची आरती ह्या ठिकाणी होत असते. अच्छा. संध्याकाळी पूर्ण देवांच्या आरत्या होत असतात. सकाळी 6ला होते आणि संध्याकाळचा वेळ संध्याकाळी 6:25. 6:25. हो. आणि नंतर शिवरात्री नंतर हाच टाइम 7 वाजता होतो. अच्छा. कारण जसं सूर्य याच्यानुसार त्याचं हे केलं जातं. आणखी आपल्या मंदिरामध्ये उत्सव वगैरे काय साजरे होतात? उत्सव शिवरात्रीच्या वेळेस जे काही आहे ते सर्व उत्सव वगैरे होत असतात. आणि त्यानुसार मग आता मुख्य उत्सव आपला समजा शिवरात्री मध्ये असतो. मुख्य उत्सव उत्सव शिवरात्री. इकडे पाठीमाग काही चालू आता हे बघा, इथं 12 आहे. अच्छा. 12 पण आहे इथं? हो. ही पण शिवलिंगाच्या आकाराची 12 आहे. हो, पहिल्यापासूनची ही पण ते मंदिर जेव्हापासूनच आहे त्या काळात? तेव्हापासून त्या काळातली. अच्छा. 12 जास्त खोल नाहीये. जास्तीत जास्त 13 ते 14 फूट असेल. अच्छा. म्हणजे आता हे पाणी जे दिसते त्याच्या आणखी समजा 4-5 फूट खाली, 7 फूट खाली एवढीच 12 आहे. आणि ही पण शिवलिंगाच्या आकाराची. हो. ही पण त्याच काळातली जेव्हापासून मंदिर आहे. या भागामध्ये हे मंदिराचाच भाग आहे. इथं पूर्ण भंडारा वगैरे होत असतो. आता याचं बांधकाम चालू आहे, कारण या ठिकाणी आमदार साहेबांनी निधी मंजूर करून दिलेला आहे. त्यानुसार इथं बांधकाम वगैरे होत आहे. अच्छा. इथं बांधकाम वगैरे त्यांच्यानुसार. आणखी काही माहिती आपल्याला समजा काही सांगायची म्हणते? बस या ठिकाणी हेच महत्वाचे होते, ती मूर्तीची माहिती. एकाच वेळेस 121 शिवलिंगाचं दर्शन हे सर्वात महत्वाचं. बरोबर. आणि या ठिकाणी सर्वांच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्वात. आणि याचे जे ट्रस्टी आहेत हे भगतसिंग खुशालसिंग चौधरी. अच्छा. हे त्यांचा 2 नंबरचा मुलगा आहे. तो मोठा मुलगा आहे. अच्छा. पलीकडे. आणि तो जो खाली आहे तो तिकडे या मोठ्या मुलांचा मुलगा आहे. आता तो बघतोय पूर्ण कारभार. बॅनर मध्ये जो फोटो दिसतो, बॅनर मधला जो फोटो आहे ते सध्या. अच्छा. अशा प्रकारे आपल्या मंदिराची माहिती. हो. तुम्ही आपला परिचय सांगितलं. आपण मंदिरात सेवेकरी. परिचय सांगितला तुम्ही? नाव वगैरे सांगितलं? धन्यवाद. चालेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जालना या ठिकाणी असलेल्या श्री पंचमुखी महादेवाच्या मंदिराची माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल मंदिराच्या सेवकऱ्यांचे व सर्व विश्वस्त मंडळींचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.